ओम शांती. आज आपले आज आपले गोड गोड बाबा आपल्याला सांगत आहेत की मुलांनो, तुम्हाला आता आत्माभिमानी बनायचं आहे. आणि आज विशेषतः बाबा आपलं लक्ष केंद्रित करवत आहेत अन्न. कारण जसं अन्न तसं मन, जसं पाणी तशी वाणी म्हटलं जातं. आणि बाबाने आज सांगितलं की संन्यासींनी घर सोडलं आणि भीक मागून खाल्लं, तरी त्यांना वाटलं की आम्ही असं केल्यामुळे आम्हाला परमेश्वर भेटेल, सुख शांती भेटेल. पण बाबा सांगतात असं काही झालेलं नाही आहे. कारण त्यांनी कर्म सोडली, जंगलात गेले परमात्माच्या आठवणीमध्ये, पण परमात्मा त्यांना सापडलेला नाही. आणि आणि संन्यास करून काय केलं, स्वतःनाही अग्नीवरती बनवलं भोजन, परंतु दुसऱ्यांना भीक मागून खाल्लं ना. तर ज्याच्या हातचं खाल्लं, तर ज्या प्रकारे त्या बनवणाऱ्या मनुष्याने कसे पैसे कमवलेत आणि भोजन बनवणाऱ्याची अवस्था कशी आहे, या सगळ्या गोष्टी त्या अन्नावरती, त्या भोजनावरती परिणाम करत असतात. म्हणूनसाठी बाबा सांगतात त्या संन्यासीने इतकी संन्यास केला, जंगलात गेले तपस्येच्या नावाखाली, परंतु काय झालं त्यांना पुनर्जन्म पाप्यांच्याच घरामध्ये प्राप्त होतो. आणि आपल्याला मात्र आता परमात्माबरोबर आपण बुद्धीचं कनेक्शन करत असतो, मनाबुद्धीमध्ये परमात्माची शिकवण ठेवत असतो, त्याच्या अनुसार आपला स्वभाव संस्कार आपण बनवत असतो. त्याच्यामुळे आपल्याला आत्ताही सुख शांतीचा अनुभव होतो आणि येणाऱ्या अनेक जन्मामध्ये सद्गतीचा म्हणजे सुख शांतीमय जन्म प्राप्त होतो. तर ह्याचं खूप गुह्य गुप्त रहस्य आहे, बाबा सांगतात. तर हे जाणण्यासाठी तुम्हाला बाबाने आत्ता काय दिलं, हा सत्य ज्ञानाचा तिसरा नेत्र दिलेला आहे. म्हणजे आत्मिक ज्ञान आता प्राप्त झालेलं आहे. तर ह्याचा अर्थ समजायचा आहे. ज्याप्रमाणे शंकराला तिसरा नेत्र दाखवला जातो, तर शंकर म्हणजे आपलीच अवस्था आहे. म्हणजे अनेक खोट्या शंकांचं निरसन झालेलं आहे आता सत्य ज्ञान प्राप्त झाल्यामुळे. आणि आपली सद्गतीच्या मार्गावरती वाटचाल चालू आहे, म्हणजे पुरुषार्थ चालू आहे. तर बाबा सगळ्या गोष्टीचा अर्थ आपल्याला सांगतात की तुमचे अलंकार आहेत, म्हणजेच तुम्हीच आत्ता कमलपुष्प समान आहात. म्हणजेच अशा विकारी दुनियामध्ये, भयंकर कामी क्रोधी कपटी छली देहभान स्वार्थी दुनियामध्ये राहूनसुद्धा तुम्ही सगळ्यांच्यापेक्षा न्यारे राहता. तुमचे संस्कार, बोलणं, कर्तव्य, कर्म वेगळे करता. देवाच्या परमात्माच्या शिकवणी अनुसार तुमचा व्यवहार असतो. म्हणजे कमलपुष्प समान न्यारे राहता तुम्ही. म्हणूनसाठी पहा, लक्ष्मीला कमळामध्ये बसवलेले दाखवतात. त्याच्यानंतर विष्णूच्या हातामध्ये गदा चक्र हस्त दाखवतात. त्याचा अर्थ काय आहे, गदा म्हणजे तुमच्याकडे ह्या दुनियेमध्ये काही असेल, बुद्धीची श्रीमंती असेल, पैसा असेल, तुम्ही शिक्षणाच्या जोरावरती उच्चपद प्राप्त केलं असेल, परंतु तो सगळं देहाचं आहे ना, ते इथं सोडून जायचं आहे. तर गदा म्हणजे कितीही शक्तिशाली असला तुम्ही बौद्धिक धनानी तनानी, तरी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की देह अभिमानामध्ये नाही यायचं आहे. तर विष्णूचा गदा जो आहे नेहमी जमिनीच्या दिशेला आहे. तो म्हणजे देहाभिमानाला आपल्या चरणापाशीच देहाभिमानाचं भान ठेवायचं आहे. देहाभिमानामध्ये नाही यायचं आहे, कारण ते ह्या धरतीमधून मिळालेलं आहे आपल्याला. देहाचे कारोबार, सगळे रिश्ते नातेही ते सोडून जायचं आहे ना. आणि आपण आत्मा आहे, म्हणून स्वदर्शन चक्र आहे परत विष्णूच्या हातामध्ये. तर स्वच दर्शन करायचं आहे की मी कुठून आलेलो आहे, मला कुठं जायचं आहे, माझ्या सद्गतीचा आणि सुखाचा कुठला रस्ता आहे. म्हणजे स्वच दर्शन करा. म्हणून बाबा आपल्याला अनेक वेळा सांगतात की मुलांनो, स्वदर्शन करा. स्वदर्शन करा म्हणजे तुम्ही कोण आहे, या शरीरामध्ये बसलेली आत्मा आहे. आणि आत्म्याचे गुण कुठले आहेत. ज्या प्रकारे शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे, तर आपल्याला ते शरीराला द्यावं लागतं. आपल्याला अन्न, पाणी, हवा सगळं पाहिजे, कारण हे शरीर तत्वांच्यापासून बनलेलं आहे. त्याचप्रमाणे मग आत्मा काय आहे, तर आत्मा 7 गुणांचा पुंज आहे. म्हणून सद्गती आणि सद्बुद्धी मागतो आहे. मग 7 गुण कुठले आहेत ते आपल्याला माहिती आहे ना. आत्मा शांत स्वरूप, शक्तिस्वरूप, प्रेमस्वरूप, सुखस्वरूप, पवित्र आहे, सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे. मग हे आपले बाबा याचे सागर आहेत, है ना. सद्बुद्धीचा, सद्गतीचा दाता आहे. मग तो सागर आहे. मग त्याच्याजवळ आपलं जेव्हा बुद्धीचं कनेक्शन असतं, मनाचं कनेक्शन असतं, तेव्हा मनाच्या कनेक्शनामधूनच आत्मा बॅटरीमध्ये, आत्मा बिंदीमध्ये आणि आत्मा चमचमता ताऱ्यामध्ये ती शक्ती येत असते. आत्मा इज ऑल्सो चैतन्य शक्ती आहे. ज्या प्रकारे फोनचं चार्जिंग संपलं, तर ते बॅटरी चार्ज करण्यासाठी मेन कनेक्शनला लावावं लागतं की नाही चार्जर. ह्याचा अर्थ ते मेन कनेक्शन आपल्याला दिसतं ना असं नाही, पण अनुभव येतो ना की बॅटरी चार्ज होत आहे. त्याप्रमाणे परमात्माबरोबर गुप्त कनेक्शन आहे आपलं मनबुद्धीने. मनबुद्धी दिसत नाही, आत्मा दिसत नाही.
पहा आरशामध्ये दिसते का तुम्ही स्वतःला? पण अनुभव येतो ना, की आत्मा नसेल तर त्याला काय म्हणतात? मृतदेह. तर तो मृतदेह बोलतो आहे का? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तेच रोजचा मुरलीचा अभ्यासामध्ये आपल्याला आत्माभिमानी बनायचं आहे. म्हणजे देहामध्ये असताना सुद्धा खोट्या देहाचं भान नाही. देही मी आत्मा या शरीराला चालवत आहे आणि माझं काय स्वभाव संस्कार आहे, मी कुणाचा आहे, मला काय पाहिजे, त्याच्यासाठी मला परमपिता परमात्मा अमरनाथ आता वैद्यनाथ काय देत आहे औषध मनाला ठीक करण्यासाठी. तर दुःखी मनाला सुखी करण्यासाठी बाबा काय औषध देत आहेत? कारण बाबांना काय म्हणतात भक्तीमध्ये? वैद्यनाथ, अमरनाथ, रुद्र, महाकालेश्वर म्हणजे काळाला दुःखाच्या काळाला नष्ट करणारा. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. बाबांची अशी नावं का आहेत? कारण त्याचे कर्तव्य कर्मानुसार त्याची नावं पडलेत. म्हणजे बाबा वैद्यनाथ आहे. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडल्यानंतर शरीराचे डॉक्टर काय देतात? औषध देतात आणि औषधावर काय देतात? अजून परहेज देतात, की हे तुम्ही पथ्य पाळा तर तुम्ही लवकर बरे व्हाल. हे झालं शरीराचं. त्याप्रमाणे आत्म्याचे पिता परमपिता परमात्मा आहेत. तर आपल्याला आपल्या मनबुद्धीला आपल्या जीवनामध्ये जे अथाह प्रॉब्लेम आहेत, दुःख आहेत, कष्ट आहे शरीरामध्ये, कधी कुणाला तणाचं दुःख, मनाचं दुःख आणि धनाद्वारे दुःख होत आहे, हे सगळं नष्ट करण्यासाठी बाबा आपल्याला आता मुरलीद्वारे रोज औषध देतात, अमृत देतात. तर हे आपण जर त्याला ॲक्युरेट पालन केलं, त्याच्या बाबांच्या आज्ञेचं पालन केलं, तर आपल्याला कुणीही सुखी होण्यापासून रोखू शकत नाही. इतका बाबा शक्तिशाली आहे. बाबांच्या वरती तर कोणी आहेच नाही. तर आपण बाबांचं जर नाही ऐकलं तर आपल्याला कोण वाचवणार ह्या दुःखातून? हे स्वतःच आपलं लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनसाठी या पूर्ण मुरलीमध्ये आज बाबा याच्यावरतीच आपल्याला पूर्ण विस्तारमध्ये अतिशय प्रेमाने सांगतात, की बाबा सांगतात, की मुलांनो, तुम्ही त्रिकालदर्शी बनले आहात. तुमचे सगळे अलंकार देवी देवतांना दाखवले, कारण तुम्ही ब्राह्मण आहात. म्हणजे ब्रह्मासारखं तुमचं मन पुरुषार्थ करत आहे. पुरुष म्हणजे आत्मा या रथमध्ये राहिलेली, या शरीरामध्ये पुरुषार्थ. रथ म्हणजे आपला हा शरीर आणि आपण आत्म्याला पुरुष म्हटलं जातं. आपण या शरीरामध्ये राहून हा सगळा कारोबार करत आहोत. तर ज्याप्रमाणे आपली मनाची अवस्था कधी चांगली होते, कधी मन डगमग असतं. तर त्यासाठी बाबा सांगतात, हे जे अलंकार आहेत ना, शंख, चक्र, गदा, हस्त, हे सगळे तुमचे अलंकार आहेत. परंतु तुमची अवस्था वरती खाली होत असते. म्हणूनसाठी हे देवी देवतांना दाखवले. म्हणूनसाठी ब्राह्मणांचे अलंकार विष्णूला दाखवलेत. हे सगळे तुमचेच अलंकार आहेत. म्हणजेच तुमची आता जी पुरुषार्थमध्ये अवस्था होत असते, जे प्राप्ती होत असते, ते विष्णूला दाखवलेलं आहे. आणि शंकराचं पण बैठक आहे, त्याचा पण खूप मोठा अर्थ आहे. आम्ही हिंदी मुरली पण अभ्यास केला आता तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर पण केलं. तर हिंदी मुरलीमध्ये शंकराचा अर्थ सविस्तरमध्ये बाबाने आमच्याद्वारे ऐकवलेला आहे. तर ते पण तुम्ही हिंदी मुरली पण ऐकू शकता. तर शंकराचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. शंकर मूर्तीचा काय अर्थ आहे? शंकर आपलीच ध्यानी अवस्था आहे. अच्छा, तर आजच्या मुरलीसाठी आता परत एकदा एकाग्र व्हा आपल्या मनपटलवरती. मी आत्मा राजा, या शरीराला चालवणारा मालक, मनबुद्धीचाही मालिक आणि माझ्याच संस्कारांचा मला परिवर्तन करायचे आहे. माझे संस्कार आता दैवी बनवायचे आहेत. म्हणूनसाठी रोज मला माझे प्राणेश्वर बाबा, माझ्या प्राणाचे ईश्वर आहेत, तर ते मला रोज बाबा मुरलीचं अमृत पाजतात. तर माझा आता उच्च वेळ आहे. म्हणूनसाठी ह्या वेळेला वाया घालवायचा नाही. तर बाबा सांगतात आजच्या मुरलीमध्ये, आणि म्हणूनसाठी आपल्या भ्रुकुटी भालवरती मी आत्मा राजा ह्या भ्रुकुटी सिंहासनपर विराजमान, आणि मी डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, हाताने कर्म करतो, पायाने मी चालतो. म्हणजेच मी आत्मा या शरीराचा मालिक आहे. आणि बाबा माझ्यासाठी मला सद्गती देण्यासाठी माझ्यासमोर ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन माझ्यासमोर बसले आहेत. हे स्वतः मनपटलवरती पहा, तर एकाग्रता होईल. आणि मुरलीचा एक एक महावाक्य आपल्याला बाबा जसे बनवू इच्छित आहेत आणि आपण जे खूप वर्षापासून बाबांच्याकडं मागितलं आहे, ते सर्व काही आपल्याला निश्चित प्राप्त होणार आहे. कारण आपल्यासमोर आहे सत्यम शिवम सुंदरम. इथं कुठलंही असत्य नाही आहे, प्रत्येक गोष्टीचं सायन्स आहे. तर आज आहे 14/12/22. आजची मुरली महावाक्य. गोड मुलांनो, तुम्हाला ज्ञानाचा तिसरा डोळा मिळालेला आहे. तुम्ही त्रिकालदर्शी बनले आहात, परंतु हा अलंकार तुम्हाला आता देऊ शकत नाही, कारण तुम्ही पुरुषार्थी आहात. म्हणूनसाठी विष्णूला, शंकराला तिसरा डोळा दाखवतात. प्रश्न आहे,
ग्रस्त व्यवहारमध्ये राहून कर्म अवश्य करायचे आहेत, परंतु कोणत्या एका गोष्टीची काळजी जरूर घ्यायची आहे. उत्तर आहे कर्म करताना, व्यवहारामध्ये येताना भोजनाचे पथ्य चांगल्या रीतीने सांभाळायचे आहेत. भोजन शुद्ध आणि बाबांच्या आठवणीमध्ये बनवतात त्यांच्याच हातून खायचं आहे. अशुद्ध हाताचं, जास्त कामी, क्रोधी, कपटी असतात त्यांच्या हातचं भोजन म्हणजे अतिशय क्रोध अवस्थेमध्ये तुम्ही किचनमध्ये जर भोजन बनवलं, तुमची मनाची स्थिती स्थिर नसेल तर ते तुमच्या मनाची स्थिती, व्हायब्रेशन्स त्या भोजनामध्ये उतरतात. हे लक्षात घ्यायचं आहे. अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत, हळूहळू तुमच्या लक्षात येईल. तर बाबा सांगतात की कर्म करताना, व्यवहारामध्ये येताना भोजनाचे पथ्य चांगल्या रीतीने सांभाळायचे आहेत. पतितांच्या हाताचे भोजन नाही खायचं, स्वतःला मात्र वाचवत राहायचं आहे. कर्मसन्यास बनायचं नाही, परंतु पथ्य सांभाळायचे आहेत. तुम्ही कर्मयोगी आहात. कर्म करताना बाबांच्या आठवणीमध्ये राहा, तर तुमचा सर्व वाईट कर्मांचा, दुःखी कर्मांचा विनाश, विकर्म विनाश होईल. संन्यास कर्माचा करायचं नाही, म्हणजेच काय बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं आहे, योग करायचे, अमृतवेला करायचे, मुरली ऐकायचे, म्हणून आपल्या जिम्मेदारी, कर्तव्य बिलकुल सोडायचं नाही. त्याला उत्तमरीती बॅलन्स करायचे आहे. त्याचा समतोल कसा राखायचा ते आपलं आपण ठरवायच्या बुद्धीच्या जोरावरती, की मला पुरुषार्थ पण करायचा आहे आणि कर्तव्य, कर्मसुद्धा, जबाबदाऱ्यासुद्धा इतक्याच उत्तमरीती पार पाडायचं आहे. हे लक्षात घ्या, कारण आत्ता आपलं जीवन काय आहे, आपल्या जन्मोजन्मोचं हिसाब किताब आहेत इतरांच्या बरोबर, इतर आत्म्यांच्या बरोबर, ते सुद्धा चुकतू करायचे आहेत आणि आपल्या येणाऱ्या जीवनासाठी आपल्याला भाग्यसुद्धा जमा करायचं आहे. म्हणूनसाठी म्हणतात की भगवंताचं कीर्तन मनन केल्यावरती पुण्य मिळतं, भाग्यप्राप्ती होते, परंतु खऱ्या अर्थाने भाग्यप्राप्ती होते आता बाबांच्या मुरलीचा अभ्यास करत करत आपल्या जीवनाला चालवण्यामध्ये. हे समजायचं आहे. बाबा सांगतात बाबांच्या आठवणीमध्ये राहा तर विकर्म विनाश होतील. ओम शांती. बाबा मुलांना बसून समजवतात. जेव्हा कोणी गीता इत्यादी सांगतात तेव्हा म्हणतात यदा यदाश्य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यानं सृजम्यहम्. याचा अर्थ समजायचा आहे. म्हणजेच जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी म्हणजे धर्म अधर्मी बनतो, म्हणजे धर्म कुठला? स्वधर्म. शरीर मनुष्यनिर्मित धर्म नाही, तर स्वधर्मला ग्लानी येते. स्वधर्म म्हणजे आत्माचा स्वधर्म काय आहे? शांत, शक्ती, प्रेम, आनंद, पवित्र, सत्य, ज्ञान स्वरूप आहे आत्मा. आणि याच्यामध्ये परिवर्तन झालं. आपल्या स्वतःच्या धर्मालाच आत्मा विसरली, स्वधर्माला विसरली. त्याच्यामुळे इतकं दुःख, कष्ट आलेलं आहे आणि धर्माची ग्लानी झाली. म्हणजे आपल्या स्वभाव संस्कारामध्ये सगळ्यांच्या काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, जलसी, बदल्याची भावना, तुझं माझं, काळा गोरा, हे सगळं आलं. हे काय झालं? धर्माची ग्लानी झाल्यामुळे अति दुःखाचा अनुभव आता सर्वांना होत आहे. तर बाबा सांगतात जेव्हा धर्माची अतिग्लानी होते तेव्हाच भगवंत धरतीवरती मी येतो. बरोबर. म्हणूनसाठी बरोबर आता धर्माची अतिग्लानी झालेली आहे, अर्थात निंदा. तर भारतामध्ये धर्माची ग्लानी आणि अधर्माची वृद्धी होते, म्हणून तेव्हाच मी येतो. आणि बघत आहे आपण, भारत सर्व गोष्टीमध्ये संपन्न देश असूनसुद्धा भारतामध्येच अतिदुःखाचा, अतितकलीफचा आणि अतिशय वाईट गोष्टींचा अनुभव भारतामध्येच होत आहे. याचं रहस्य समजून घ्यायचं आहे. आणि भारतामध्येच प्रचंड मंदिर आणि प्रचंड पूजापाठही केला जातो. तर हे सगळं समजायचं आहे. बाबा सांगतात मी येतो जेव्हा तेव्हाच अधर्माची वृद्धी होते. बाबा सांगतात जेव्हा आता काय हालत झाली आहे तुम्ही पाहत आहात, खूप दुःख आहे. सगळ्यांचा मृत्यूसुद्धा समोर उभा आहे विनाशासाठी. आता सर्वत्र बॉम्ब, बारूद, गोळे, मुसळसुद्धा तयार आहे. आता तुम्ही मुले जाणता बाबा आमचे आले आहेत आमची सद्गती करण्यासाठी. म्हणूनसाठी आधी सनातन देवी देवता धर्म स्थापन करण्यासाठी ब्रह्माद्वारा स्थापना, शंकराद्वारा विनाश, विष्णूद्वारा पालना. बरोबर ही तिन्ही कर्तव्य आत्ता चालू आहेत. बाबाच आहेत त्रिमूर्ती, म्हणजेच बाबाच हे सगळं करत असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. काय करतायत बाबा? आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना. आधी सनातन म्हणजे देवी देवता धर्माचा कधीही विनाश होत नाही, कारण देवी देवता भले जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येऊन साधारण शरीरामध्ये आत्ता आहेत, परंतु मूर्त्या मात्र आहेत ना. तर बघा देवी देवता येऊन गेले सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, परंतु देवी देवतांची मंदिरं मात्र अजून आहेत ना.
तर हे सगळं लक्षात घ्यायचं आहे की देवी देवता धर्म प्रायलोप होतो, समयच्या मागे लपला जातो, परंतु नष्ट होत नाही. मंदिरं मूर्ती कायम असतात, हे लक्षात घ्या. म्हणूनसाठी बाबा कोणता धर्म स्थापन करण्यासाठी आलेत? हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई नाही. बाबा आलेत आत्म्याचा स्वधर्म स्थापन करण्यासाठी, आणि बाबा आलेत आदी सनातन देवी देवता धर्म. आणि हे सगळे आदी सनातन देवी देवता धर्मवाले स्वतःला काय समजत आहेत? आम्ही हिंदू आहे. हिंदू हे शरीराचे धर्म आहेत, मनुष्य निर्मित धर्म आहे. आत्मिक धर्मच आपल्याला सद्गती आणि सुखशांती देतो, हे लक्षात घ्या. बाबा सांगतात बरोबर 3ही कर्तव्य आता चालू आहेत. शंकराद्वारा विनाश, ब्रह्माद्वारा स्थापना, विष्णूद्वारा पालना. आता तुम्ही ब्राह्मण आहात. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मा जैसे जिसका मन, ते ब्राह्मण. तो ब्रह्मा बाबा ने क्या किया वो सबको मालूम है ना. और मनुष्य माना जो मन के वश है, अभी भी ना खुद को समझ पाता है ना मन को समझ पाता है. तो इस बात को गहराई से समझना है. तो बाबा आज सांगतात तुम्ही ब्राह्मण आहात आणि जाणता आता आम्ही ब्राह्मणापासून परत देवता बनत आहोत. आता शिवबाबांची नातवंडे आहोत. शिवबाबांचा एकच मुलगा आहे प्रजापिता ब्रह्मा. त्याच्या शरीराचा आधार घेऊन त्याच्या वाणीद्वारा शिवबाबा तुम्हाला हे सत्य ज्ञान ऐकवत असतात. शिवबाबांचा एक मुलगा आणि बाबांचे आपण कोण आहोत? नातवंडे आहोत. तर नातवंडांना किती प्रेम असतं आजोबांचं. तर आज बाबांना आपल्या आजोबांच्या रूपाने बरोबर ठेवा. आणि विशेष म्हणजे आजोबा काय करतात? कितीही मुलांच्यामध्ये कमी कमजोरी असले तरी नातवंड आजोबांना प्रियच असतात ना. तर आज आपण शिवबाबांचे नातवंड म्हणजे शिवबाबा आपल्याबरोबर सद्गुरूच्या रूपाने, हजार भुजांच्या रूपाने, बाबा हजार त्याच्या गुणांच्या आणि शक्तीच्या किरणाच्या रूपाने आपल्याबरोबर बाबांना आज अनुभव करा. म्हणूनसाठी बघा देवी देवतांना किती हात दाखवलेत. आणि विष्णूचं विराट रूप जे भक्तीमध्ये दाखवलं, विष्णूला दोन्ही बाजूला अलग अलग चेहरे लावलेले आहेत, म्हणजे विष्णूचं विराट रूप. त्याला पण किती हात आहेत पहा. म्हणजेच आत्ता आपण बाबांच्या आठवणीमध्ये राहण्यासाठी दिवसभर बाबांना आपल्याबरोबर ठेवायचं आणि पाहायचं मी आत्मा राजा या शरीराच्या भ्रुकुटी भालावरती चमकणारा चमचमता तारा, किरणे शक्तीच्या आणि गुणाच्या, आणि माझ्याबरोबर आहे हजार किरणोवाला शिवबाबा, माझा साथी सांगती आहे. हे आहे योगची उच्च अवस्था. म्हणजेच बाबाच्या यादमध्ये आठवण करत कर्म करणं आणि कर्म योगी बनून अतिशय पुण्य प्राप्त करणं. म्हणजेच बाबा जसे आपल्याला बनवण्यासाठी आलेले आहेत तसं बनणं. बाबा सांगतात मुलांनो तुम्ही आता शिवबाबांचे नातवंडे आहात. शिवबाबांचा एकच मुलगा एकापासून मग तुम्ही किती मुले बनत जाता. पतितांना पावन बनवण्याची सेवा तुम्ही आता करत आहात. हा आहे बेहदचा यज्ञ. बेहदचा यज्ञ म्हणजे दुनियामध्ये यज्ञ रचतात की नाही, होम हवन करतात, त्याला यज्ञ म्हणतात. तर ते कुठल्या तरी मनुष्याद्वारे केला जातो आहे की नाही. पण हा कसा आहे आणि एकाच ठिकाणी केला जातो. पण हा आहे बेहद. हद नाही आहे या यज्ञाला, कारण सर्व विश्वातल्या आत्म्यांचा तो पिता आहे ना. तर सर्व विश्वातल्याच आत्म्यांना तो सद्गती आणि सुखाचा रास्ता दाखवत आहे. म्हणूनसाठी हा कसा यज्ञ आहे आता? आत्मा परमात्माचं मिलन आणि सत्यगतीचं जे हे आता सत्य ज्ञान जे आपल्याला मिळत आहे तो आहे, हा आहे बेहदचा यज्ञ. यज्ञामध्ये संपूर्ण जुनी दुःखी दुनियाची स्वाहा झाली होती. या यज्ञाला नंतर मग परत कोणताही या यज्ञानंतर हा यज्ञ जो आहे या यज्ञानंतर कोणताही यज्ञ इथं करावा लागत नाही. कारण सतयुग त्रेतामध्ये कोणताही यज्ञ रचला जात नाही, कारण तिथे संपूर्ण सुखशांती आहे. जेव्हा सुखशांती असते तेव्हा कुठलाही यज्ञ प्रातिज्ञा पूजा करावी लागत नाही. बाबा सांगतात यज्ञ रचताच मुळी विघ्नांना दूर करण्यासाठी, दुःख नष्ट करण्यासाठी. तर हे खूप मोठे विघ्न आहे. आता सगळ्यांची अधोगती झालेली आहे. सर्वजण आपल्याला, आपल्या पित्याला आणि आपल्या परमधाम आत्म्याच्या घरालाही विसरले आहेत. तर त्याच्यासाठीच हा मोठा शिव बाबांचा सत्य ज्ञान यज्ञ चाललेला आहे. हा आहे बेहदचा यज्ञ. यामध्ये जुन्या दुनियेची जी काही सामग्री आहे ती सर्व स्वाहा होणार आहे
रुद्र अथवा शिवबाबा एकच आहेत, परंतु जसे शिवचे रूप आहे तसेच रुद्रचे देखील रूप आहे. काय रुद्रचे रूप आहे? ज्याप्रमाणे बाबा आपले आहेत आत्ता बाप, टीचर, सद्गुरू, त्याप्रमाणे हे तिन्ही रोल जेव्हा पूर्ण होतात बाबांचे तेव्हा बाबा बनतात धर्मराज. धर्मराज म्हणजे तुम्ही आत्मा तुमच्या स्वधर्मामध्ये टिकून जर तुम्ही कर्तव्य कर्म नसेल केले तर त्याचं तुम्हाला शेवटी फळ भोगावं लागतं. म्हणूनसाठी म्हणतात बघा भक्तीमध्ये की आपण जर पापकर्मांना थांबवलं नाही आणि दुसऱ्याला त्रास होईल अशी कर्म करत राहिलो तर काय होतं, यमराज आपल्याला काय करतो, विच्छूच्या रूममध्ये घालतो, कढईमध्ये पकोड्यासारखं तळतो, काय काय असं लिहून ठेवले ना पापांचं भोगना कशी होते त्याच्यासाठी कथामध्ये काय काय लिहून ठेवलं. तर हे लक्षात घ्यायचं आहे. हे आपल्याला ह्या शरीरामध्येच अशी तकलीफ होते त्या गोष्टी सगळ्या मनुष्याला कुठल्या तरी प्रकारे वाईट गोष्टींच्यापासून सोडवण्यासाठी तो केलेला संत साधू संतांचा प्रयत्न आहे. त्याचा अर्थ आता समजून घ्यायचा आहे. तर बाबा सांगतात की तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे की बाबाच आहे रुद्र. म्हणजेच ज्याप्रमाणे बघा दुनियामध्ये शाळेत जेव्हा आपण शिकतो तेव्हा जे लौकिक जे टीचर असतात आपल्या शरीराला शिकवणारे ते काय करतात, वर्षभर आपल्याला शिकवतात, आपला अभ्यास घेतात, आपल्याला पाठ्यक्रम देतात, सगळं काही देतात, गृहपाठ पण देतात घरामध्ये करण्याचा अभ्यास. आणि आपण जर तो वेळेवरती केला तर आपल्याला परीक्षेमध्ये त्याची उच्च फळप्राप्ती होते की नाही. तर हे झालं दुनियाच्या स्कूलाची गोष्ट. आणि हे आहे बेहदचं स्कूल, म्हणजे सर्व आत्म्यांची सद्गती सद्बुद्धी करण्यासाठी आलेला परमात्मा आपल्याला हे गुप्तमध्ये शिकवत आहे, म्हणजे सद्गती देत आहे. कारण आपण त्याला सद्बुद्धी मागितलेली आहे, म्हणजे तो नेहमी देत असावा. आणि मग ही काय आहे, ईश्वरीय विश्वविद्यालय आहे, प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. तर याच्यामध्ये काय शिकवलं जाते, सद्गतीचं ज्ञान. तर कोण देतं, परमपिता परमात्मा. तर आता तो काय आहे, आपला मात पिता बंधू सखा तर आहेच, हे संबंध आहेच त्याच्यासाठी त्याच्याबरोबर, परंतु मेन आहे बाप, है ना, सर्व आत्म्यांचा बाप आहे ना शिवबाबा. नंतर तो बनतो आपला गुरु, आपल्याला शिक्षा देत आहे मुरलीची. त्याच्यानंतर सद्गुरू पण बनतो. परत मुलांना, आज्ञाकारी मुलांना तो प्रेम करतो आणि चढती कला पण करवतो, मदत करतो 1000 हाताने बाबा. आणि परत काय आहे मग, बाप टीचर सद्गुरूचा रोल संपल्यावरती बाबांचा आहे धर्मराजचा रोल, है ना. तर हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आत्ता बाबांचा रोल चाललेला आहे सद्गुरूचा समजू शकतो आपण. कारण बापाच्या रोलमध्ये पण बाबांनी खूप आपली सेवा केली की नाही. आणि नंतर गुरुच्या रूपाने पण किती अव्यक्त मूल्य चालवले. आणि आता बापाचा आणि आपण ज्ञानी मुलांना हे सगळं समजायला पाहिजे की आता बाबांचा कुठला रोल चाललेला आहे. तर आपण समजू शकतो की बापाचा रोल पण झाला आहे की नाही. नंतर ब्रह्मा बाबा अव्यक्त पण झाले, म्हणजे परत अव्यक्त मुरली पण चालली. आपण सगळ्यांनी पण त्याच्यासमोर कसं बनावं ते पण अभ्यास मिळाला. मग आता काय असणार आहे, सद्गुरूचा रोल. सद्गुरूनंतर काय रोल असणार आहे, बाबांचा रोल परत संपूर्ण होतो. 33 करोड देवी देवता जेव्हा बनतात तेव्हा बाबांचा रोल परत धर्मराजचा असतो. म्हणजेच ज्याप्रमाणे लौकिक ज्या दुनियेच्या स्कूलमध्ये टीचर शिकवताना जेव्हा परीक्षा आली की ते वेगळे होतात. परीक्षा आली तर आपल्याला शिकवत बसतात का, नाही, तर ते परीक्षक बनतात. तर हे झालं दुनियाच्या स्कूलचं गोष्ट. आणि ह्या स्कूलची काय गोष्ट आहे, बाबा धर्मराज बनतात. बाबा परत आपल्याला बापाप्रमाणे, गुरुप्रमाणे, सद्गुरूप्रमाणे प्रेम नाही करू शकत. हे ड्रामाचा रूल आहे. ज्याप्रमाणे सूर्य आकाशामध्ये आहे परंतु रात्री थोडी ना सूर्यप्रकाश देऊ शकतो, तसाच प्रत्येक गोष्टीचा कायदा समजायचा आहे. म्हणूनसाठी आपण भगवंताला रिद्धिसिद्धी मागतो. रिद्धिसिद्धीचा अर्थ आहे जेव्हा तुम्ही रीत आणि प्रत्येक गोष्टीची विधी समजून घेता आणि त्याप्रमाणे चालता तेव्हा तुमची सद्गती निश्चित आहे. तर बाबा सांगतात, मुलांनो, आता रुद्र अथवा शिवबाबा एकच आहेत, परंतु जसे शिवचे रूप आहे तसेच रुद्रचे देखील रूप आहे. श्रीकृष्ण तर साकार आहे, याचे खरेखुरे नाव, ह्या यज्ञाचे खरेखुरे नाव आहे शिव ज्ञान यज्ञ आहे. शिवबाबा म्हणतात, रुद्रबाबा म्हणत नाहीत मला, भोला भंडारीसुद्धा शिवबाबांना म्हटलं जाते. हा आहे शिवबाबाचा यज्ञ. त्यांच्याकडून आपल्याला सृष्टीच्या आदिमध्ये अंताचे ज्ञान मिळत आहे. तुम्ही जाणता आपल्याला ह्या सत्य ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. हा आहे शिवबाबांचा यज्ञ. त्यांच्याकडून आपल्याला सृष्टीच्या आदी मध्य अंताचे सर्व ज्ञान मिळत आहे. तुम्ही जाणता आपल्या ज्ञानाचा आपल्याला तिसरा
ज्ञानाचा नेत्र मिळाला आहे. म्हणजेच 2 नेत्राने आपण पाहतो दुनिया आणि आत्मिक ज्योती मनबुद्धीने सगळं काही आपल्याला समजत आहे ना. तर आता बाबा म्हणतात तुम्हाला आधी म्हणजे सतयुग, त्रेता आणि मध्य म्हणजे द्वापारयुग आणि आता आहे कलियुग. तर याचं सगळं ज्ञान तुम्हाला भेटलं ना. तर बाबा म्हणतात तुमचं आता तिसरा नेत्र बाबांच्या द्वारे उघडला आले आहे. देवतांना तिसरा नेत्र दाखवतात ना, परंतु हा आहे ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हा ब्राह्मणांचा, जो तुम्हा ब्राह्मणांना मिळतो. ज्याने तुम्ही देवता बनता. तिथे तिसऱ्या नेत्राची तुम्हाला कुठेही सतयुगामध्ये आवश्यकता नाही. परंतु तुम्हाला तर दाखवू शकत नाही, कारण तुम्ही पुरुषार्थी आहात. चालता चालता इथे ज्ञानही सोडून जातात. तर जे फायनल रिझल्टवाले आहेत, तर यांना हे अलंकार दिले आहेत. म्हणजे तुमचंच फायनल रूप विष्णू. बाबा सांगतात सतयुगामध्ये तुम्हाला हे ज्ञानाची गरज नसते, कारण तिथं तुम्ही पूर्ण शांत स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप असेच असता. म्हणजे आत्म्यांच्या गुणांच्या मध्येच तुमचा व्यवहार संस्कार असतात देवी देवतांच्या राज्यामध्ये, म्हणजे सतयुगामध्ये. म्हणूनसाठी तिथे तुम्हाला तिसऱ्या नेत्राची आणि बाबांच्या ज्ञानाची कुठलीही आवश्यकता नाही. तिथं संपूर्ण सुखशांती आहे. बाबा सांगतात की यांना हे अलंकार दिले आहेत देवी देवतांना, नाही तर देवतांकडे थोडेच शंख, चक्र, गदा इत्यादी आहेत. ह्या सृष्टीचक्राच्या आधीमध्ये अंताचे नॉलेज तर बाबा तुम्हाला सांगत आहेत. त्यांनी मग शास्त्र पुराणामध्ये लिहिलेले आहे की सुदर्शन चक्राने अमक्याने मारले, असे केले. बाबा म्हणतात मी तर पतितांना पावन बनवण्यासाठी येतो. यात हिंसेचे काही गोष्ट नाही. देवतांचं तर आहे ना गायन, अहिंसा परम धर्म. तर मग श्रीकृष्णासाठी हिंसा केल्याबद्दल कसे लिहिले आहे, कशी वंडरफुल चित्र बनवली आहेत बघा. तिथेच गीता सांगतात. बाबा सांगतात की कसं चित्र बनवलं कृष्णाचं. एका बाजूला म्हणतात की कृष्ण कसा आहे बोला. त्याचं काय गायन आहे, सर्व गुण संपन्न है ना, 16 कला संपन्न, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम है ना कृष्ण, आणि अहिंसा परमधर्म. तर ह्या सगळ्यामधून काय दिसतंय, संपूर्ण निर्विकारी म्हणजे कुठलाही त्याच्यामध्ये विकार नाही आहे. मर्यादा म्हणजे आत्म्याच्या गुणांच्या शक्तीमध्ये राहूनच तो कर्म करतो. अहिंसा म्हणजे मनामध्ये सुद्धा अशुद्ध संकल्प नाही, दुसऱ्याकडे ध्येयभानाने सुद्धा बघणं. आणि सर्व गुण संपन्न म्हणजे सगळ्या आत्म्याची गुण आहेत त्याच्यामध्ये परमात्म्याप्रमाणे. आणि असा कृष्ण आहे एका बाजूला म्हणतात, आणि एका बाजूला सांगतात की कृष्णाने सुदर्शन चक्राने दुश्मनाचा गळा कापला. तर बाबा सांगतात हे कसं लिहिले बघा, वंडरफुल चित्र बनवली. याच्यामध्ये सगळं ज्ञान आता बाबा त्याची सत्यता आपल्याला समजवत आहेत. तर परत मुरली ऐका, वाचा, तर तुमच्या लक्षात येईल की कसं आपल्या पुरुषार्थाचीच आत्ता जे आपलं चाललेलं आहे पुरुषार्थ सद्गतीचा, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, योग, अभ्यास, याची सगळी चित्र तिकडे ते निमित्त रूपाने देवी देवतांना दाखवली है ना. कारण आपल्याला परमात्माच सत्य ज्ञान देणाराच नव्हता भेटला. तर भक्तीमध्ये आपण जेव्हा पुजारी होतो तेव्हा असे सगळे चित्र आपणच बनवून ठेवलेले आहेत. तर आपल्यालाच आता हे सगळ्यांना परत सत्य ज्ञान देऊन सगळ्यांच्या सद्गतीचे, सुखाचं निमित्त बनायचं आहे. तेव्हा आपली सुखशांतीची झोळी कल्पासाठी भरपूर राहणार आहे. तर बाबा आजच्या मुरलीमध्ये सांगतात, तर मग श्रीकृष्णासाठी हिंसा केल्याबद्दल कसं लिहिलं आहे, कशी वंडरफुल चित्रे बनवली आहेत. तिथे सांगतात की तिथे श्रीकृष्णाने गीता पण सांगितली आहे ना, आणि राजयोग शिकवतात. आणि तिथेच मग कोणाला मारतातही, कसं शक्य आहे सगळं हे. तिथं युद्धाची स्थान आहे ना, श्रीकृष्ण कुठे युद्धस्थानावरती उभे आहे, एका हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, तिथंच तो अर्जुनाला गीता सांगतो. हे काय त्याचं बाबा सांगतात, त्याचा सत्य अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. बाबांची तर आठवण करतातच यासाठी की येऊन पतित दुनियाला पावन बनवा, राजयोग शिकवा. बाबा म्हणतात हा बाबा ज्ञानाचा सागर आहे. तर हे श्रीकृष्णाला युद्धाच्या मैदानावरती दाखवलं, म्हणजेच ब्रह्मा बाबा आत्ता ह्या कलियुगामध्ये स्वतःची गती करत सगळ्यांना हे सत्य ज्ञान पण देतो. अर्जुन म्हणजे अर्चन करणं, आपल्याला सगळं प्राप्त करून घेण्याचं, अर्पण करणं, अर्जन म्हणजे प्राप्त करणं. तर ह्या सगळ्या गुह्य गोष्टी आहेत. हळूहळू तुम्हाला ह्या
रोजच्या मुरलीच्या अभ्यासाने समजणार आहे. बाबा सांगतात, नॉलेजफुल मी आहे, तुम्हाला नॉलेज मिळत आहे. याला अमर कथा म्हणतात. म्हणून बाबांचं नाव काय आहे? अमरनाथ. ते तर शिवशंकर एकच आहेत असं म्हणतात भक्तीमध्ये, परंतु शंकर तर सूक्ष्म वतनवासी देवता आहेत. ते कसे कथा सांगतील? त्यांना तर नॉलेजफुल म्हटलं जात नाही. शिवबाबा आता शंकराचं पण तुम्हाला अगोदर सांगितलं. आणि शंकर स्वतःच काय करतो? शिवलिंगाची समोर पिंड घेतलेली आहे, शिवलिंग ठेवलेले आणि त्याच्या ध्यानामध्ये आहे. तर याचा अर्थ समजायचा आहे आपल्याला. तर बाबा सांगतात, शंकर कसा तुम्हाला सगळ्यांना सद्गती देऊ शकतो? बाबांनाच नॉलेजफुल म्हणजे ज्ञानाचा सागर म्हटलं जातं. शिवबाबा साऱ्या सृष्टीचक्राचे रहस्य तुम्हाला समजवतात, कारण ते जे नॉलेज शिवबाबांच्या जवळ आहे ते कोणाजवळ सुद्धा नाही. म्हणूनसाठी बाबांना काय म्हणतात? सत्यम शिवम सुंदरम. पित्याला धन्याला न बाबा म्हणतात, मला कोणीही न ओळखल्यामुळे, म्हणजेच मी आहे ह्या सृष्टीचा धनी, त्याला न ओळखल्यामुळे तुम्ही सगळे किती दुःखामध्ये अनाथ झाले आहात. भांडण तंटे करत राहतात. सतयुगमध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण तंटा दुःख देणाऱ्या रडणं पिटणं आजार नसतो. म्हणून मोहेजीत राजाची गोष्ट सांगितली जाते ना. तर त्या गोष्टी तर अनेक आहेत, परंतु त्याचा अर्थ मात्र यथार्थ समजत नाहीत. प्रत्येक धर्मामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या कहाण्या बनवून ठेवल्या आहेत की भगवान कसा सद्गती करतो, परंतु त्याचा अर्थ समजत नाहीत. ज्या सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे, ह्या कथा कीर्तन पुराण शास्त्र सामग्री काय आहे? भक्ती मार्गाची सामग्री आहे. भक्ती करतात ईश्वराला भेटण्यासाठी. अर्धा कल्प तुम्ही द्वापारयुगापासून भक्ती करत आले आहात. भगवान तर कोणालाही भेटलाच नाही. आता बाबांनी तुम्हा मुलांना स्वतःचाच परिचय दिला आहे. मग तुम्ही इतरांनाही हा सुखाच्या सागरचा परिचय द्या, कारण सन शोज फादर, मुलंच बापाचा शो करतात ना. तर बाबांचा परिचय तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे की सर्वांचं सद्गती द्याता म्हणजे सत्य ज्ञान देणारा बाबाच आहे. तुम्हा प्रत्येक मुलांच्या बुद्धीमध्ये आता हे ज्ञान राहिलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुमचं आचरण झालं पाहिजे. शिवबाबा आमचे रूहानी बाबा आहेत. रूह म्हणजे आत्मा आणि आत्म्याचे पिता परमात्मा शिवबाबा. शिवबाबा आमचे रूहानी बाबा आहेत. हे देखील भक्ती मार्गवाल्यांना समजवायचं आहे की तुम्हाला 2 पिता आहेत. एक लौकिक पिता, दुसरे पारलौकिक पिता, ज्यांना गॉडफादर सुद्धा म्हणतात, ज्यांनी ही बेहदची रचना रचली आहे. बेहद म्हणजे ह्या सृष्टीमध्ये अथाह आत्म्या आहेत. तर ही रचना कुणाची आहे? सृष्टी बाबांची आहे. बाबा सांगतात, बाबांच्याकडून जरूर वारसाच मिळत असेल ना सुखशांतीचा, कारण तो आहे सुखशांतीचा सागर. बाबा सांगतात, बाबाच आहेत स्वर्गाची रचना रचणारे. भारत स्वर्ग होता. या लक्ष्मीनारायणांचे राज्य भारतात होते. त्यांना हे राज्य कोणी दिले? कलियुगाच्या अति कोणीही विश्वाचा मालिक, कलियुगाच्या अंती कोणीही विश्वाचा मालिक नाही आहे. हे आहे रावणाचे राज्य. सर्वत्र सगळ्यांच्यामध्ये काम, क्रोध, मद, लोभ, अहंकार आहे मनामध्ये, संस्कारामध्ये, म्हणजे रावणाचे राज्य. स्वतः देखील म्हणतात, आम्हाला रामराज्य नवी दिल्लीमध्ये दैवी राज्य पाहिजे. रामराज्य कसे निर्माण होते हे मात्र जाणत नाहीत. रावण म्हणजे प्रत्येकाचं मन आता सत्यापासून, रामापासून भटकत आहे. वनामध्ये जसं मूल भटकत असतं ना, अगर एखाद्या मुलाला आपला पत्ता जर विसरला आणि आई वडिलाकडून जर ते बेमुख झालं, चुकलं कुठंतरी, तर ते कसं वनामध्ये भटकत असतं. त्याप्रमाणे रावण म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वभावाला, तुम्ही राम जो आहे परमपिता परमात्मा, ज्याला म्हणतात राम नाम सत्य है, तर त्या रामालाच विसरलो आपण. तर ते काय झालं? आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार सगळे वाईट गुण आले, दुर्गुण आले, दुर्गती करणारे गुण आले, तर त्याला रावण म्हणतात. तर बाबा सांगतात की रावण दुःखाच्या दुनियेमध्ये असल्यामुळे प्रत्येक जणाला वाटतं की रामराज्य असावं, परंतु रामराज्य
आहे सतयुग त्रेतामध्ये रावण राज्य आहे द्वापार कलियुगामध्ये. द्वापारपासूनच तुम्ही भक्ती मार्ग सुरू आणि विकारात देखील सुरू होतात, ज्याची चित्रांच्या रूपामध्ये निशाणे देखील आहेत. जगन्नाथपुरीला मंदिराच्या बाहेर किती घाणेरडी चित्र लावली आहेत, कारण हे आहे सतयुग त्रेतामध्ये तुम्ही खेळ खेळता, राज्य भाग्य प्राप्त करता, जीवन जगता आणि नंतर जन्ममृत्यूच्या चक्रानंतर ही आत्मा परत त्रेतामध्ये जन्माला येतात, तेव्हा अशा विकारामध्ये हळूहळू जातात आणि त्याचंच परत चित्राच्या रूपाने जगन्नाथपुरीमध्ये इतके घाणेरडी चित्र दाखवले आहेत. देवी देवतांचे असे चित्र बनवले, याचा किती मोठा गहिरा अर्थ असावा समजायला पाहिजे. बाबा सांगतात, बघा देवी देवतांची घाणेरडे चित्र बनवली आहेत, ताज तख्त इत्यादी तेच आहे, फक्त चित्र विकारी दाखवतात. जेव्हा देवता वाममार्गामध्ये जातात तेव्हा मग धरतीची उथलपाथलसुद्धा होते. सोन्या हिऱ्यांचे महल सारे जमिनीखाली गाडले जातात, जे तुम्ही सतयुगामध्ये तुमच्याकडे होते. भक्ती मार्गामध्ये पूजेसाठी किती सुंदर मंदिर बनविले आहे. आपेही पूज्य आणि तुम्ही आपेही पुजारी बनता, बाबा समजवतात. म्हणजे बघा, आता बाबा सांगतात की द्वापारयुग कसं आलं आणि द्वापारयुग जेव्हा येतं तेव्हा देवी देवता जन्म मृत्यूचे चक्र खेळता खेळता 21 जन्माचा खेळ म्हणजे 2500 सालचा खेळ खेळल्यानंतर परत देवी देवता विकारामध्ये जायला सुरुवात करतात, देहभानामध्ये येतात. स्त्री पुरुष काळा गोरा हे सगळं समजायला लागतं, राजा नोकर चाकर. तेव्हा मग परत एकदा सोन्याचे महल असतात देवी देवतांची, ते धरतीवरती अशी हालचाल होती की ते महल खाली जातात. त्याप्रमाणे आतासुद्धा होणार असेल ना. हे धरतीवरती इतकं वजन आहे पापी दुनियाचं, ते धरतीची उलटपालट झाल्याशिवाय, समुद्र उच्चाळल्याशिवाय कशी सफाई होणार बघा. म्हणूनसाठी हे लक्षात घ्यायचं आहे की कधीही काही होऊ शकतं, तर आपण मात्र आत्मिक भानामध्ये आणि बाबांच्या आठवणीची सवय लावून तयार राहायचं आहे. म्हणूनसाठी सगळ्यापेक्षा मुख्य गोष्ट बघा, प्रत्येकाला आपल्या श्वासाचाच भरोसा नाही आहे. माझे श्वास कधी थांबणार आहे तेच मला माहिती नाही, ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय असणार आहे कलियुगाचा नाशाचं कारण. तर समजायचं आहे की इतकं दुनियावरती आता जे तमोप्रधानताचं पापाचा बोजा आहे तो कसा नष्ट होणार, तर दुनियामध्ये उथलपाथल नक्की होणारच, हे लक्षात घ्यायचं आहे. बाबा सांगतात, तुम्ही आपेही पूज्य आणि आपेही पुजारी, बाबा समजवतात. तर मी तर पुजारी बनत नाही, कारण मी कधी जन्ममृत्यूमध्ये येतच नाही. जर मी पण तुमच्यासारखं बनलो, शरीरामध्ये आलो, तर मग पूज्य कोण कुणाला बनवणार, कोण कुणाची सद्गती करणार. तर बाबा जन्ममरणच्या परे आहेत, म्हणून बाबांना काय म्हणतात, निराकारी निरहंकारी निर्विकारी सत्यम शिवम सुंदरम प्रकाश स्वरूपम निजानंद स्वरूपम शिवहम शिवहम. बाबा सांगतात, मी ना पतित बनतो, मी पतित बनतो ना कुणाला पतित बनवतो. तुम्हीच पूज्य आणि तुम्हीच पुजारी बनता. बाबा सांगतात, पतित तुम्हाला रावण बनवतात, म्हणजे तुमच्यामधले विकार ज्याला जाळत राहतात, परंतु समजत नाहीत की रावणाला शरीर मनुष्यासारखं आहे आणि 10 तोंड कशाचे आहेत, तर 10 तोंड आहेत 5 विकार स्त्रीमधले, 5 विकार पुरुषामधले. म्हणजेच मुख्य आहेत काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, अहंकार आणि त्याचे बालबच्चे अनेक आहेत. त्यामुळे रावणाला जाळतात, पण त्याचा अर्थ मात्र समजत नाही आणि जन्मोजन्मी दरवर्षी रावण जळतात तरी जळत नाही, असा काय त्याचा अर्थ समजायचा आहे. बाबा सांगतात, म्हणूनसाठी रावणाला जाळतात, कारण यावेळी पाप आत्म्यांची दुनिया आहे. गातात देखील पतित पावन या, आम्हाला पावन बनवा. मग पतित पावन सीताराम कसे असू शकतात. सीताराम तर त्रेतामधल्या रामाची आठवण येते. आता तर सर्वजण पतित पावन नाहीत. बाबा या साऱ्या गोष्टी तुम्हाला विशेष समजून सांगतात की रामचंद्र की जय म्हणतात, म्हणजे ते त्रेतामधले राजा राणी आहेत रामचंद्र, आणि राम म्हणजे पतित पावन, राम नाम सत्य हे म्हटलं जातं, तो राम आहे बाबा आणि तो राम आहे सीताराम. म्हणूनसाठी म्हणतात सीताराम की जय, रामचंद्र की जय. तर बाबा सांगतात, राम म्हटलं की तुमची बुद्धी त्रेतामधल्या रामकडे जाते, पण तो राम नाही, तो देवी देवता आहे. तुम्हाला तर महादेवला, ज्याला शरीर नाही, ज्योतिबिंदू लिंगामध्ये पूजतात,
परंतु परमधाममध्ये बाबांना त्याच्या मूळ रूपामध्ये आठवण करायची आहे. म्हणूनसाठी बाबांनी सांगितलं ना, मी तुमची सद्गती करण्यासाठी ब्रह्माच्या शरीरामध्ये आलेलो आहे, परंतु मला परमधाममध्येच तुम्ही आठवण करायची आहे. मी सुद्धा तुमच्यासारखा चमचमता ताराच आहे. शक्ती आणि गुणांचा सागर आकाशाच्या पार परमधाममध्ये राहतो. तर बाबा सांगतात, बाबा या साऱ्या गोष्टी तुम्हाला समजवतात. तुम्ही सारेजण सीता आहात, द्रौपदी आहात, जी आता ह्या रावणाच्या चंगुलामध्ये फसलेली आहे, म्हणजेच विकारामध्ये, देहभानामध्ये आलेले आहात. बाबा सांगतात, कोणा एकाची गोष्ट नाही, तुम्ही सर्व आत्म्यांचीच अवस्था आहे. म्हणतात तिथे कथेमध्ये लिहून ठेवलं की द्रौपदीला 5 पती दाखवतात, असं काहीही नाही. भारतच प्राचीन पवित्र खंड होता, कारण पतित पावन परमपिता परमात्माची जन्मभूमी भारत आहे. हे रहस्य समजून घ्यायचं आहे, कारण जेव्हा इथे धरतीवरती सर्वत्र पाणी पाणी होणार आहे, तेव्हा हे सागर आपली जमीन वापस घेतो आणि भारताचा जो भूखंड किती आहे माहिती आहे ना तुम्हाला? 75% पाणी आहे धरतीवरती आणि बाकीचं 25% काय आहे? जमीन आहे ना. तर तो जमिनीचा जो भूगर्भ आहे तो भारतामध्ये येतो. भारताची जमीन जी आहे ती कधीही पाण्याच्या खाली जात नाही, म्हणूनसाठी भारतालाच म्हटलं जातं भारत माता की जय. भारताचं वर्णनच वेगळं आहे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण दुसरे देश नंतर ते सागराच्या वरतून जो भूगर्भ दिसला त्याच्यावरती जाऊन मनुष्यसृष्टी निर्माण झाली. ज्याप्रमाणे सिंगापूरला गेल्यावरती तुम्हाला पाहायला मिळतं की सिंगापूर एक राजा बोटीमधून प्रवेश करत सागरामध्ये फिरत होता आणि त्यांनी पाहिलं तिथे त्याला भूगर्भ दिसला आणि त्याच्यावरती तो गेला. जंगल होतं आणि हळूहळू त्यांनी तिथं आपलं राज्य स्थापन केलं. तसंच प्रत्येक देश आहे ते नंतर सागराच्या बाहेरून आलेला भूगर्भ आहे. परंतु जमीन जी आहे भारताचा जो भूगर्भ आहे तो कधीही पाण्याच्या खाली जात नाही. म्हणूनसाठी म्हटलं जातं की काय म्हटलं जातं, कृष्ण पिपळच्या पानावरती जन्म घेतो. पिपळचं पान म्हणजे जेव्हा सागर आपली जमीन वापस घेतो आणि जेव्हा जे भूगर्भाचा जो नक्षा बनवला तो पिंपळाच्या पानाप्रमाणे आहे. तो आहे भारताचा जमीन. तर हे सगळं खूप गुह्य रहस्य आहे. याच्यावरती जर तुम्हाला अजून प्रकाश पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, आम्ही त्याच्यावरती वेगळा क्लास घेऊ. ओम शांती. तर आज बाबा आपल्याला सांगत होते की कोणी एकाच गोष्ट द्रौपदी आणि सीतेची नाही, द्रौपदीला 5 पती दाखवतात असं काही नाही आहे. भारतच प्राचीन खंड होता, कारण पतित पावन परमपिता परमात्म्याची जन्मभूमी आहे भारत. त्यांनी इथे येऊन पतित नरकवासियांचा उद्धार केला आहे बाबाने, सर्व धर्मवाले. म्हणूनसाठी त्याच बाबांना गॉडफादर म्हणून आठवण करतात, कारण सगळे तमोप्रधान आहेत. इब्राहिम, बुद्ध इत्यादी सारे यावेळी या दुनियेमध्ये हाजीर आहेत. पहिल्या नंबरचा ब्रह्मा देखील पतित दुनियेमध्ये आहे. तर मग बाकी कोणी परत कसे जाऊ शकतात आत्म्यांच्या दुनियेमध्ये? सर्वच यावेळी कब्र दाखल म्हणजे इथे आहेत. बाबा येऊन सर्वांना गती सद्गती देतात. सतयुगामध्ये भारत पवित्र होता. देवतांच्या पुढे गातात देखील की तुम्ही सर्व गुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी आणि आम्ही खलकामी कपटी विकारी आहोत. असे सर्वजण देवी देवतांच्या समोर जाऊन प्रार्थना करतात, परंतु त्याचा अर्थ समजत नाही. याच वेळी सारे विकारी आहेत. सर्वांना निर्विकारी बनवण्यासाठी बाबांना यावे लागते. तर पतित पावन बाबा झाले ना, की पाण्याची गंगा कधी कुणाला पावन बनवू शकेल का? परंतु तुम्ही सर्व शिवबाबा ज्ञानाचा सागर आहे, त्याच्यातून निघालेल्या नद्या आहात. बाबा सांगतात, ही ज्ञानगंगा तुमच्याद्वारे सगळ्यांना प्राप्त होणार आहे. तुम्ही आहात शिवशक्ती सेना. म्हणूनसाठी शिवशक्तीच्या रूपाने काय करतात? भक्तीमध्ये देवीची पूजा करतात. शिवशक्ती सेना आहात. शिव याच्याकडून तुम्हाला हा सत्य ज्ञानाचा कळस मिळतो. बाबा म्हणतात, मुलांनो, गृहस्थ व्यवहारामध्ये राहा, सर्व कर्तव्य कर्म करा, परंतु मनबुद्धीने पवित्र स्वच्छ शुद्ध जरूर बना. कर्म देखील जरूर करायचे आहे. हा आहे तुमचा कर्मयोग. कर्म करता करता बुद्धी आणि मनाने बाबांशी जोडायचं आहे.
कर्मसन्यास तर होऊ शकत नाही. ते समजतात घरामध्ये जेवण बनवत नाहीत. संन्यासी लोकांच्याबद्दल बाबा सांगतायत. ते जे संन्यासी घरामध्ये जेवण बनवत नाहीत, भिक्षेवरती गुजारा करतात, म्हणून कर्मसन्यास आहे. तर ते फकीर झाले. विकाराचे अन्न तर पोटात जाते ना. जर त्याच्यामुळे तर अन्नदोष लागतो. पतित घरातून भले निघून जातात, तरीही काय होणार? जन्म तर परत पतितमध्येच घेणार. कारण अन्न पतिताच्या हातचंच खाल्लं ना भीक मागून. तर बाबा सांगतात, तर पतित घरामध्येच यावं लागतं. तुमच्यावर देखील अन्नाचा प्रभाव फार पडतो, म्हणून पथ्य पाळले जाते. पतिताचे अन्न खाता कामा नाही. जितके होईल तितके स्वतःचे रक्षण करत राहा. शुद्ध अन्न शुद्ध हाताने बाबांची यादमध्ये बनवा. काहीचे खूप भांडणे देखील होतात अन्नाच्या शुद्धीवरून. एक भाऊ सत्य ज्ञानामध्ये येतो, दुसरा येत नाही. अशा अनेक केसेस होतात की बाबांच्या बनल्यावरती अन्न खाल्लं जात नाही, म्हणून घरात भांडणे होतात. इतके तुम्हाला बेहदचे सुख शांतीचं राज्य घ्यायचं आहे, तर तकलीफ तर जरूरच होणार ना. ज्या प्रकारे दुनियामध्ये सुद्धा तुम्हाला उच्च पद जर प्राप्त करायचं असेल, तर किती मेहनत करावं लागते, किती अटेन्शन द्यावं लागतं. मग हे तर सद्गती तुम्हाला जन्मोजन्मीचं सुख शांती मिळणार आहे आणि तुमच्याबरोबर पूर्ण कुलाचा उद्धार होणार आहे. तर नको का मेहनत करायला? म्हणूनसाठी बाबा सांगतात, इतके बेहदचे राज्य घेतात तर जरूर काही भांडणे तकलीफ होतील सुद्धा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आपला बचाव मात्र करायचा आहे. म्हणजेच दुसरे तुमच्याबरोबर वाईट करतील, तर तुम्हाला मात्र इतरांच्याबद्दल वाईट विचारसुद्धा नाही करायचं. तर वाईट करायचं तर लांबच. स्वतःचा बचाव करायचा आहे. स्वतः मात्र व्यवहार, कृती, कर्म आपल्या सत्वगुणामध्ये राहूनच करायचे आहेत. बाबा सांगतात, मुक्ती तर कोणालाही मिळत नाही. सगळ्या काही शास्त्रामध्ये थापा खोट्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आम्ही ज्योतीमध्ये लीन होऊन सांगतात. संन्यासी सांगतात, आम्ही ज्योतीमध्ये लीन झालो. कुठलीही ज्योत कधीही लीन होत नाही, कारण आत्मा अमर आहे. बाबा सांगतात, ज्योतीमध्ये लीन होऊन जात नाही. समजवता शेवटी त्यांच्या देखील बुद्धीत येईल की ही गोष्ट बरोबर आहे. सतयुगाची आयु तर लाखो वर्ष असती, तर संख्या खूप वाढली असती ना. आता तर संख्या अजूनही सर्वात कमी आहे, कारण इतर धर्मामध्ये कन्वर्ट झाले आहेत. कारण बाबा सांगतायत की जे देवी देवता धर्मवाले स्वतःला हिंदू आहेत, ते स्वतःला देवी देवता धर्माचे समजतात ना. कारण हिंदूच देवी देवतांची पूजा करतात ना. तर बाबा सांगतात की मग हिंदूंची संख्या सर्व दुनियेवरती असायला पाहिजे होती ना. परंतु काय बघतोय आपण, सगळ्याच धर्माची लोक आहेत ना सगळीकडं. याचाच अर्थ बाबा सांगतायत, देवी देवता धर्माचीच आत्मा दुसऱ्या धर्मामध्ये ड्रामानुसार कन्वर्ट झालेले आहेत. म्हणजे दुसऱ्या धर्मामध्ये आत्म्याने जन्म घेतलेला आहे. आणि दुसरे धर्म काय आहेत? मनुष्य निर्मित आहेत. थोडे ना आपण वरून जन्म आपण वरून येतो तेव्हा थोडी सांगून आलेलं. वरून माहिती आहे का की कुठल्या धर्मात येतो? हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हे सगळे मनुष्य निर्मित धर्म आहेत ना. हा खूप सूक्ष्म आणि गुप्त अभ्यास आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बाबा सांगतात, आता तर संख्या अजूनच सर्वात कमी आहे, कारण हिंदू धर्मवाले बी दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट झाले आहेत. देवता धर्माचे आहेत सूर्यवंशी रामाला मग क्षत्रियाची निशाणी बाण दाखवला आहे. आता तुम्ही रुहानी क्षत्रिय आहात. ही मायेवरती तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. हे समजण्यासाठी विशाल बुद्धी पाहिजे. हे सगळं बाबा सांगतात, हे सगळं सिक्रेट गुप्त राज्य समजण्यासाठी विशाल बुद्धी पाहिजे. कारण आपण पाहतो हिंदू धर्मवाले विशेष रामाचं चित्र लावतात आणि भगवा झेंडा लावतात. भगवा झेंडा आहे पवित्रताची निशाणी. म्हणजे मनबुद्धीमध्ये सुद्धा इतरांचं वाईट चितायचं नाही आहे. सगळ्यांना आत्मा बघायचा आहे. परमधाममध्ये आपण एकाच आत्म्याचे पिते आहोत, म्हणून सगळ्यांच्या रक्ताचा रंगसुद्धा लाल आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचा आता ध्येयभानामध्ये येणार तर त्याच प्रकारचं दुःख होऊन आपल्याला शरीर सोडावं लागणार आहे. आणि तुम्ही कितीही कुठल्याही धर्माचं बघा, जेव्हा आपल्या स्वतःवरती दुःख येतं तेव्हा मात्र मनुष्य सगळं काही विसरतो ना. तर ती माकडानीची गोष्ट आहे ना, की पाणी जेव्हा तिच्या गळ्याजवळ आलं तेव्हा तिनं आपल्या मुलाला सुद्धा आपल्या खाली घेतलं. तर ह्याच्यामध्ये रहस्य आहे खूप. ह्याचं खूप राज आहे की तुम्ही शरीराच्या धर्माचा मान ठेवा, परंतु स्वतःच्या स्वधर्माची जर सुरक्षा नाही करता आली तर तुम्हाला शरीराचा धर्म तुमची रक्षा नाही करू शकणार. आणि शरीराचा धर्म शरीर सुटलं की इथंच राहणार आहे सगळं.
मग आत्म्याबरोबर पुण्य आणि कसं जाणार, भाग्य कसं जाणार ते तू स्वतः ठरवायचं आहे. तर बाबा सांगतात की आता तुम्ही रूहानी क्षत्रिय आहात. मायेवरती विजय प्राप्त करता हे समजण्यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे. बघा बाबांनी पण इशारा दिला विशाल बुद्धीचा. योग देखील खूप सोपा आहे. आत्म्याचा योग लागतो परमपित्या परमात्म्यासोबत. योगाश्रम तर भरपूर आहेत, परंतु ते सारे काय शिकवतात? हठयोग शिकवतात. म्हणजे कुठला तरी गुरु समोर बसलेला असतो, त्या गुरुला फॉलो करायचं हे शिकवतात. परंतु आत्मा परमात्म्याचं ज्ञान तर कोणी देत नाही. बाबा सांगतात योगाश्रम खूप आहेत, परंतु काय फायदा? हठयोग शिकवतात. असेच थोडेच म्हणतात की परमपिता परमात्म्यासोबत बुद्धी लावा, नाही. केवल कहते भगवान सबका भला करेगा, तो भगवान कहाँ है? तो भगवान से ज़रूर मिले ना. वो दूसरा ऋषि मुनि साधु संत कहेंगे भगवान सबका भला करेगा, उनके चरण छूते हैं, और भगवान भला करेगा वो कहते हैं, तो वो भगवान को जानना हमारा कर्तव्य है ना. बाबा कहते हैं सारी चीज़ें समझने के लिए बाबा कहते बहुत विशाल बुद्धी चाहिए. बाबा सांगतात तुम्ही मुले जाणता बाबा आम्हाला दलालाच्या स्वरूपामध्ये भेटलेले आहेत. ब्रह्माच्या द्वारे बाबा आपल्याला हे सत्यज्ञान देत आहेत. बाबा म्हणतात मुलांनो, मामेकम याद करो, मुझे एक बरोबर तुमची बुद्धी लावा. मग एकट्याची आठवण करा, तरच तुमच्या आत्म्यामध्ये जे विकारांची आणि पापकर्मांची भेसळ झालेली आहे ती निघून जाईल. आठवण करता करता तुम्ही मुक्तिधाममध्ये निघून जाल. बाबा बसून तुम्हाला हे सगळं समजवत आहेत. मुलांनो, दुनियेची हालत आता बघा काय झाले आहे, अजून बिघडत जाणार आहे. तुम्ही जे विश्वाचे मालिक होता, देवी देवता होता, सुखशांतीमय होता, आता तुम्ही किती गरीब स्वभावाने, संस्काराने आणि गतीने बनले आहात. गरीब म्हणजे प्रथम परमात्म्याला आणि स्वतःला न ओळखणं म्हणजे सगळ्यात गरीब, असं आहे ह्या ज्ञानाच्या गोष्टी. बाबा सांगतात आता तुम्ही किती गरीब बनले आहात, बेघर बनले आहात. पुन्हा बेघर म्हणजे आत्म्याला स्वतःचा बाप आणि स्वतःचं घरच माहिती नाही आहे. हे शरीर, ही दुनिया आपण थोड्या वेळासाठी इथे रंगमंचावरती बघा, जसं पिक्चरामध्ये, नाटकामध्ये तो नाटक हिरो स्टेजवरती जातो, तर त्याला माहिती असतं की आपल्याला हा रोल भेटला आहे ॲक्टिंग करण्याचा. ते ॲक्टिंग संपली की तो जातो ना आपल्या घरी, ते सगळे ॲक्टरचे ड्रेस काढून. तसंच ह्या रंगमंचावरती सुद्धा हे बेहदचं नाटक आहे. या सृष्टीमध्ये आपण आपला पाठ बजावण्यासाठी आलेलो आहे, आपला रोल निभवण्यासाठी हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. मग ह्या शरीराला जर आपलं म्हणत बसलं तर आपली सद्गती कशी होणार बघा. म्हणजेच बेघर झालेलो आहे आपण. बेघर म्हणजे आपलं घर आहे परमपिताचं स्थान, म्हणजे जिथं माझा बाप राहतो, परमपिता परमात्मा जिथे राहतो ते परमधाम आपलं घर आहे, आणि आपण आत्मा तिथून इथे आलेलो आहोत. तर आपण इथे काय आहे, बाबाने सांगितलं ना स्लोगनमध्ये, महान बनायचं असेल तर मेहमान स्मृती का याद रखो. महान बनना है तो मेहमान खुद को समझ के चलो. मेहमान है ना हम. जसे कोई मेहमान आते हैं, पाहुणे येतात, तर त्यांना माहीत असतं आपलं हे घर नाही आहे. तसं आपण या सृष्टीवरती पाहुणे आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. आणि बाबा आपल्याला घेण्यासाठी आलेले आहेत, आणि बापाचं जर ऐकणार नाही तर मग कोण कुणाला सद्गती करणार परत. म्हणूनसाठी बाबा सांगतात आत्ता सगळे बेघर बनले आहात, पुन्हा बेघर टू प्रिन्स बनायचं आहे. परंतु भारत आता गरीब आहे, पतित राज्य पावन. बघा भारत गरीब आहे म्हणून काय करतात बाबा म्हणतात, किती श्रीमंती असली तरी काय करतात, किती मोठा असू द्या ह्या आता भारतामध्ये आणि दुनियेमध्ये काय करतात, ते पावन देवी देवता म्हणजे पावन सतयुगाचे महाराजा महाराणींचे मंदिर बनवून पूजा करतात, है की नाही. म्हणूनसाठी सर्वात मोठं बिर्लानी बनवलं बघा भारतामध्ये. पहिलं भारतामध्ये बिर्ला सगळ्यात श्रीमंत व्यापारी, तर त्यांनी प्रथम मंदिर बनवलं मुंबईमध्ये लक्ष्मीनारायणाचं. तर बाबा सांगतात की तुम्ही ह्या दुनियेमध्ये किती श्रीमंत असा आता, आणि काय करतात श्रीमंत माणसं, प्रथम आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला मंदिर बनवतात मोठं, आणि त्या मंदिरामध्ये देवी देवतांचे मग पाय चरणस्पर्श करतात. म्हणजे हे सगळं समजायचं आहे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात निराकार शिवबाबांची पूजा करतात. जरूर काही केले असेल ना बाबांनी पण आणि देवी देवतांनी पण. किती मंदिर आहेत बघा शिवबाबांची पण. तुम्ही आता जाणता 5000 वर्षापूर्वी देखील येऊन बाबाने आम्हाला राजयोग शिकवला होता. म्हणजे प्रथम स्वतःवरती राज करणं, आणि परत बाबांच्या शिकवण्यावरती चालून आपली सद्गती करणं आणि सुख शांतीचं राज्य प्राप्त करणं, उच्च भाग्य प्राप्त करणं म्हणजे राजयोग. बाबा सांगतात तुम्ही अनेकदा राज्य घेतले होते आणि गमावले आहे. आता पुन्हा शांतीधाम आणि सुखधामाची आठवण करा. सुखधाम आहे सतयुग, शांतीधाम आहे आत्म्याचं राहण्याचं ठिकाण परमधाम, आकाशाच्या वरती उपरवाला है ना. दुःखधामाला विसरत चला.
हे आहे, हे सारे काही नष्ट होणार आहे. जे तुम्हाला आत्ता डोळ्यांनी दिसत आहे, शरीरसुद्धा हे सगळं नष्ट होणार आहे. तर बाबा सांगतात मग तुम्ही स्वर्गाचे मालिक बनाल. बाबा म्हणतात मी तुमचा बेहदचा पिता देखील आहे. तुम्हाला बेहदचा वारसा देण्यासाठी आलो आहे. तुमच्या हृदयामध्ये आता खुशी झाली पाहिजे की आम्हाला असा पिता भेटला. आम्ही श्रीमतवर आपली राजधानी स्थापन करत आहोत. परंतु सारे काही गुप्त आहे. रावणावर विजय मिळवायचा आहे. गायलं देखील जाते मायाजीत जगज्जीत. गातात परंतु समजत नाहीत. 5 विकारावरती विजय प्राप्त करायचा आहे. 5 विकारांचा संन्यास मनामधून करायचा आहे. तुमचा नावाडी ही जीवनसागरामध्ये जी तुमची नाव आता दुःखामध्ये फसलेली आहे, म्हणजे या जीवननय्या हे भवसागर आहे. हे धरतीवरती राज्यकारभार संसार चाललेला आहे. हा भवसागरामधून पार करणारा खिवय्या नावडी तर एक बाबाच आहे. सर्वांची सद्गती करणाऱ्या सद्गुरू विना किती घोर अंधारा आहे बघा. तर बाबा तुम्हाला मार्गदर्शन करतात. तुम्हाला त्याच्यावरती चालायचं आहे. तर तुमची नय्या सुरक्षित सुख शांतिमय बनणार आहे. भारतामध्ये गुरु तर भरपूर आहेत, परंतु प्रत्येक स्त्रीचा पतीला देखील गुरु मानले जाते. म्हणते पती परमेश्वर. आता पती परमेश्वर म्हणजे तुमचा पती नाही, परमपिता परमात्मा प्रत्येक आत्म्याचा तो गुरु आहे. तर हे समजायचं आहे. बाबा सांगतात प्रत्येक स्त्रीचा पती देखील गुरु आहे. मग इतकी दुर्गती का झाली? बाबा सांगतात अगर पती जर तुमचा गुरु आहे, तर मग तुम्ही इतके दुर्गतीने दुःखी का झालात? मग तुमच्या गुरुनी तुम्हाला मार्गदर्शन नाही केलं का? हे सगळं अर्थ समजायचं आहे. बाबा म्हणतात मग इतकी दुर्गती का झाली? म्हणतात सारेजणच ईश्वराचे रूप आहेत. अच्छा, बाबा सांगतात सर्वत्र ईश्वर आहे. मग आम्ही ईश्वर आहोत, तर मग आपण दुःख का दूर करत नाहीत? आणि दुसरं परत बाबा म्हणतात ऋषी साधू संतांना पण शंकराचार्य आदी सद्गुरूंना गुरु समजतात आणि त्यांना ईश्वर समजतात. मग ते त्यांचं शरीर कशाला आजारी पडतंय? मग बाबा सांगतात मग योग कोणाशी लावायचा? सगळेच ईश्वर असेल तर कसं कोणाशी कनेक्शन करायचं? मग तर भक्तीच बंद होऊन जाईल ना. आणि मग हे भगवान असे म्हणून कोणाला बोलवतात? म्हणजे बाबा सांगतात अगर तुम्ही आपल्याला आपल्यासाठी एखाद्या शरीराचा गुरु समजला आहे, समर्थ असेल कुणी असेल, तर मग ते सुद्धा कुणाला आठवण करतायत? भगवंताला, आहे की नाही? म्हणूनसाठी बघा कुठल्याही संत महात्म्याचा नमस्कार करतो तेव्हा ते काय म्हणतात? भगवान तेरा भला करे, है ना? भगवान आपका भला करेगा. और भगवान ही भला करने वाला है, तो फिर उसके चरणों में क्यों गिर रहे? बाबा कहते हैं क्योंकि वो भी भगवान को ही याद कर रहा है ना. तो भगवान मना भाग्य बनाने वाला, दुखों से सबकी छुटका करने वाला, दुखों से यहाँ से धरती से भगाने वाला भगवान परमपिता परमात्मा शिव बाबा है. तर बाबा सांगतात की आता त्यांचं भक्तीचं दुकान बंद होईल तुम्हाला जर खरं सांगितलं तर. म्हणूनसाठी बाबा सांगतात मग तर भक्तीच बंद होऊन जाईल. आणि मग हे भगवान असे म्हणून कोणाला बोलवतात? साधना कोणाची करतात? स्वतः ईश्वर थोडीच कधी आजारी पडतो. आणि स्वतःला जर ते म्हणतात की मनुष्यामध्ये भगवान आहे, हां, प्राणीमध्ये भगवान आहे, सर्वत्र भगवान आहे. तर बाबा सांगतात सर्वत्र भगवान आहे, तर मग कशी सद्गती नाही झाली अजून तुमची? आणि जर कुठले महंत संत जर भगवान असतील तर बाबा सांगतात मग त्यांच्या शरीर का आजारी पडते? बाबा सांगतात स्वतः ईश्वर थोडीच कधी आजारी पडेल, परंतु कोणी विचारायचं नाही. कोणी कुणाला विचारणार? कारण मनुष्याला भीतीमध्ये ठेवलेलं आहे, घाबरतात. मनुष्य सांगतो की आपण जर दुसऱ्या गुरूंच्याबद्दल आपल्या जर असं चितलं तर आपल्याला शाप मिळेल. असं सगळं अंधश्रद्धा पसरलेली आहे. वास्तविक शाप देणारा आहे तुमच्यातले वाईट गुण. रावण. बाबा तर वारसा देतात. भगवान कधी शाप देत नाही. भगवान कधी कुणाला पीडा आणि भगवान कधी शापितही करत नाही, हे लक्षात घ्या. रावणच दुश्मन आहे म्हणून त्याला जाळतात. लक्ष्मीनारायणाच्या चित्राला कधी जाळलेलं पाहिलं आहे का? अजिबात नाही. देवी देवतांचं चित्र कधी जाळतात का? नाही. रावण काय चीज आहे हे आता तुम्हाला समजलं पाहिजे. सतयुगामध्ये पावन पवित्र मध्ये सुख होते, आता पतित पवित्रमध्ये दुःख आहे. आता याचा विनाश होणार आहे. तुम्ही पाहाल भूकंप इत्यादी किती होत राहतील. बाबा देखील कुठपर्यंत बसून तुम्हाला शिकवत राहतील. रामा चेंज होणार,
मर्यादा आहे ना प्रत्येक गोष्टीला. राजाही स्थापन होईल आणि विनाश होईल. अंतिम समय तुम्ही खूप मजा पाहाल, कारण तुम्ही परमात्म्याला स्वतःची बुद्धी दिलेली आहे आणि परमात्म्याच्या शिक्षेप्रमाणे चालले. तर तुम्ही हे सर्व पाहणार आहात. सुरुवातीपेक्षाही जास्ती खेळ होणार आहे. तर तो तर पाकिस्तान होता, आता तर विनाशाचा वेळ आहे. तुम्हाला बाबा खूप काही दाखवतील. मग जे चांगल्या रीतीने शिकलेले नसतील ते अंतमध्ये तडपत राहतील, काय करू शकत नाहीत. आता जितका पुरुषार्थ करायचा आहे तेवढा करा. मुलाबाळांना तर सांभाळायचंच आहे. भित्रे बनवायचं नाही. सगळ्यांनी निर्भय आत्मा बनायचा आहे. पावलागणिक श्रीमतवर चालायचं आहे. मनबुद्धी संस्कार संकल्प बाबांच्या मुरलीनुसारच चालवायचे आहेत. बाबांची आठवण करत राहायचं आहे. बस यातच मेहनत आहे. मनाला अटेन्शन देण्यामध्येच मेहनत आहे. पापांचं ओझं तुमच्या डोक्यावरती खूप आहे. ते कसं उतरणार? बाबांच्या बरोबर मनबुद्धी लावल्यानेच उतरणार. त्यासाठी आहे हा सहज योग. योग म्हणजे आपली बुद्धी तिथे जोडणं. म्हणूनसाठी बघा योगायोग असतो ना, तर हे समजायचं आहे. योग शब्दाचा अर्थ आहे कनेक्ट करणं, कनेक्शन देणं. ज्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण त्याला कनेक्ट करतो ना, तसंच पॉवर हाऊस आहे बाबा. बाबा सांगतात हे आहे सत्य ज्ञानाचं बळ, योग बळ, ज्याने मायावरती विजय मिळवून विश्वाचे मालिक बनता. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना याद प्यार, गुड मॉर्निंग आणि नमस्ते प्यारे बाबा, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार. श्रीमतवर हे ज्ञान आणि योग बळाने मायावरती म्हणजे आपल्यातल्या कमजोरीवरती विजय प्राप्त करायचा आहे. विनाशाच्या पूर्वी आपल्या विकर्मांचा विनाश करायचा आहे. बेहद दुसरा पॉईंट आहे धारणेचा. बेहदचे राज्य घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीत आपला बचाव करत राहायचा आहे. अन्न दोषापासून खूप सांभाळ करायचा आहे. अन्न स्वच्छ सुंदर पावन अवस्थेमध्ये बनवून तेच आपण ग्रहण करायचं आहे. वरदान. सद्गुरूंनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला पहा आणि मला संपूर्ण भाग्य प्राप्त करवलं आणि तेवढी माझ्यामध्ये आत्ता शक्ती भरत आहेत बाबा. बघा बाबांच्या डोळ्यातून किरणातून शक्तीचा प्रवाह होत आहे. ब्रह्मा बाबाच्या डोळ्यातून बाबा मला संपूर्ण ताकद माझ्याकडे ट्रान्सफर करत आहेत. माझ्यामध्ये सर्व सतगुणांची चार्जिंग होत आहे. पहा असं मनपटलवरती. आणि बाबा माझ्या मस्तकावरती हातसुद्धा किरणांचा ठेवत आहेत. वरदान. संगम युगाच्या महत्त्वाला जाणून स्नेहाच्या अनुभूतीमध्ये सामावणारे संपूर्ण ज्ञानी तू आत्मा भव. वरदानाचं विश्लेषण आहे. संगम युग परमात्मा स्नेहाचे युग आहे. काय आहे? संगम झालेला आहे. कुणाचा? आत्मा परमात्माचा. दुःखाचा नाश, सुखाचा सुरुवात होणार आहे, है ना. तर संगम युग परमात्मा स्नेहाचे युग आहे. या युगाच्या महत्त्वाला जाणून स्नेहाच्या अनुभूतीमध्ये सामावून जा. स्नेहाचे सागर, स्नेहाचे हिरे मोत्यांच्या थाळ्या भरून देत आहेत. तर स्वतःला सदैव संपन्न करा. थोड्याशा अनुभवामध्ये खुश होऊन जाऊ नका. संपन्न बना. हे परमात्मा प्रेमाचे हिरे मोती अनमोल आहेत. यांनी सदैव सजलेले राहा. कारण हा स्नेहच योग आहे आणि स्नेहामध्ये सामावणे हेच संपूर्ण ज्ञान आहे. अशा रूहानी स्नेहाचा सदैव अनुभव करणारे संपूर्ण ज्ञानी योगी आहेत. बाबा सांगतात स्लोगन. जो व्यर्थाच्या फिलिंगपासून दूर राहतो तोच मायाजीत बनतो. माया म्हणजे आपल्यातले कमी कमजोरींना जितणं. व्यर्थ संकल्प चालायचे नाहीत म्हणजे नकारात्मक आणि काय होणार कसं होणार याच्यामध्ये जायचं नाही. जे विचार करायचा तो चांगलाच करायचा की जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. चांगलं झालेलं आहे, चांगलं होत आहे आणि चांगलंच होणार आहे ह्या विचारामध्ये मग्न राहायचं आहे. आणि काय असेल ते बाबांना हवाले करून द्यायचं. दुःख सगळ्या प्रॉब्लेममधून बाबा बाहेर काढतात आणि विश्वास दृढ ठेवायचा आहे. म्हणूनसाठी स्लोगन काय आहे ह्याचं? जो व्यर्थ विचाराच्या फिलिंगपासून दूर राहतो तोच मायाजीत बनतो. ओम शांती. गोड गोड प्राणप्रिय शिवबाबांना आपण सर्वांचा अनगिनत पदमगुणा शुक्रिया फरिश्तो.